गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा व्लॉग आहे मिशन साफसफाई पार्ट 3। काल आपण बुकशेल्फ क्लिनिंग पाहिलं होतं आणि आज मला उरलेला सगळा पसारा आवरायचा आहे। आज खूप मोठी साफसफाई आहे म्हणून मी व्हिडिओ थोडा फास्ट मोडमध्ये ठेवला आहे। आज मी बेड क्लीन करणार आहे, बेडमध्ये सामान व्यवस्थित ऑर्गनाइज करणार आहे आणि फुल रूम जे आहे ते सेट करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला फुल क्लिनिंग मोटिवेशन मिळेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। सो आज मी बेडमधला कपड्यांचा पेटारा काढला आहे। काही खेळणे आहे, वेदूचे चिऊचे काही सामान आहे, ते सगळं मी असं काढलेलं आहे। जे मला फेकायचे आहे ते मी फेकून देणार आहे, जे मला सांभाळून ठेवायचे आहे ते मी बेडमध्ये छान मस्त ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे। सो तेवढा पार्ट जो आहे ना तो माझ्याने शूट करायचं राहून गेलं होतं, त्यामुळे मी ते काही तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही। सो समोर एक दोन क्लिप्स मी तुम्हाला दाखवेन। त्यानंतर ही आहे माझी बेडरूममध्ये पण बेड आहे, तिथे पण मी काही अशा म्हणजे वस्तू ठेवलेल्या आहेत, जसं ब्लँकेट, बेडशीट, सोफा कवर असं नीटली मी ठेवलेलं आहे। त्यासोबतच माझे काही लग्नाच्या साड्या आहेत ज्या मी जपून ठेवलेल्या आहे। खरंच लग्न म्हणजे एक दिवसाचं, पण आठवणी ज्या असतात ना त्या आयुष्यभराच्या असतात। ही साडी तुम्ही बघू शकता, माझ्या लग्नाची जवळपास म्हणजे 13 वर्ष आधीची आहे। ही रिसेप्शनची साडी आहे पर्पल कलरची, जी खूप हेवी आहे आणि लग्नानंतर ती मी 1 ते 2च वेळा घातलेली आहे। पण अशा साड्या म्हणजे फक्त कपडे नसतात, त्या आठवणी असतात, म्हणून देण्याची इच्छा होत नाही। आणि ही व्हाईट साडी तुम्ही बघू शकता, ही माझ्या लग्नातली आहे। ज्या दिवशी माझं लग्न लागलं त्या दिवशी व्हाईट साडीवर लग्न लागलेलं होतं। खूप लाईट वेट आहे, कम्फर्टेबल आहे आणि म्हणजे हलकी असल्यामुळे मी खूपदा नेसलेली आहे ही साडी। याचे काही फोटोज पण आहेत, जर मला मिळतील तर मी कोपऱ्यात ॲड करते। त्यानंतर हे म्हणजे मला असं झालं होतं की या साड्या जेव्हा दिसल्या डोळ्यांना तेव्हा सगळे 12-13 वर्षाच्या आठवणी ज्या आहेत ना त्या रिक्रिएट झाल्या। लग्नाचा दिवस पूर्ण म्हणजे असं आठवत होतं आणि माझं मन इतकं भरून येत होतं की म्हणजे दिवस किती पटपट निघून जातात ना, पण आठवणी कायम असतात आणि तो दिवस तर आता येऊ शकत नाही, पण त्या आठवणी ना जशाच्या तसे मी सांभाळून ठेवलेले आहे। आणि ही रेड साडी जे तुम्ही बघता, जिला हिरवी बॉर्डर दिलेली आहे, ही पण खूप अशी वर्क साडी होती, खूप हेवी होती। आणि ही साडी जी आहे ना ती माझ्या साखरपुड्याची आहे। शक्यतो या साडीला पण मी 1-2दाच घातलेली असेल, पण मी म्हणजे माझ्या आठवणी म्हणून मी यांना भरपूर जपून ठेवलेलं आहे। आणि ही साडी खूप स्पेशल आहे माझ्यासाठी। जेव्हा माझा आणि चिऊच्या पप्पांचा साखरपुडा होता ते याची निशाणी आहे, त्यामुळे मी ना रेड कलरची घेतली होती। म्हणून असं वाटते की चला माझ्या काही आठवणीच्या गोष्टी ज्या आहेत ना तुमच्यासोबतही शेअर करावं, म्हणून मी हा व्हिडिओ। खरं तर आज व्हिडिओ बनवण्याचा काहीच मूड नव्हता, कारण घरात एवढा सगळा पसारा होता आणि मला व्हिडिओ करा, त्यातल्या त्यात कॅमेरा सेटअप करा आणि एवढा सगळा पसारा दाखवा, हे मला खूपच थोडंसं अवघड वाटलं। म्हणून मी खूप फास्ट मोडमध्ये छोटे छोटे क्लिप्स जे आहेत ते केलेले आहे। आधी तर मी साड्यांचा पेटारा काढून बसले होते आणि मग काय एक एक साडी घालून बघत बसले, कशी दिसते मी, आधी कशी दिसत होते, असं करता करता जवळपास अर्धा 1 तास गेला आणि ते मला कळलंच नाही। त्यातली एक व्हाईट साडी होती, ती खूप दिवसापासून ठेवलेली असल्यामुळे थोडी पिवळसर झाली होती, म्हणून ती ड्रायक्लीनसाठी बाजूला ठेवली। बाकीच्या 2 साड्या मी नीट साडी कवरमध्ये पॅक करून अलमारीत ठेवते। आता बेडमध्ये जे कपडे आहेत ना, वन पीस, लॉंग फ्रॉक, सूट्स, कोट्स, जे अलमारीत बसत नाही ते मी असं कॅरी बॅगमध्ये नीट ठेवून बेडमध्ये स्टोअर करते। आणि वरून एक जुनी अशी बेडशीट जी आहे ना कवर करणार, ज्यामुळे डस्ट किंवा किडे काही आत जाणार नाही आणि कपडे सुरक्षित राहतील। आज खरंच खूप मोठी क्लिनिंग झालेली आहे असं मला वाटत होतं। 2 बेड मी आवरले आणि तो आता बाजूचा जो तुम्ही बेड बघता ना, म्हणजे बेडरूममध्ये आम्ही 2 पार्टिशनमध्ये बेड लावलेले आहे। एक इकडच्या साईडला लावला, एक तिकडच्या साईडला लावलेला आहे। सो तिकडचं बेड आता क्लीन करायची खरं तर मानसिकताही नव्हती आणि व्हिडिओ करायची सुद्धा नाही, कारण तुम्ही माझा अवतार बघू शकता। म्हणून मी शक्यतो जो आहे ना फेस लपवण्याचा प्रयत्न करत होती, कारण उठली तेव्हाचं काम सुरू होतं
तुम्हाला सांगितलंच होतं की मुलांची एक्झाम झालेली आहे, त्यामुळे आता सकाळचं टिफिनचं टेन्शन वगैरे नाही. फक्त चिऊच्या पप्पांचं तेवढं मी स्वयंपाक करून घेतलेला होता. त्यानंतर नाश्ता वगैरे करून मी कामाला लागली होती आणि जवळपास 2-3 वाजेपर्यंत माझं हे काम चाललेलं होतं. हे काढा, ते काढा, त्यात ते सेट करा आणि त्यात परत एक एक गोष्ट लक्षातही ठेवा की कुठे काय ठेवलं आहे आणि कुठे काय नाही. आणि बेडमध्ये आपण कितीही सामान भरलं तरी ते कमीच असतं. मी अगदी असं दाबून सरकवून तिथे सगळं वस्तू ॲडजस्ट करायचा प्रयत्न करत आहे. कारण माझ्या घरात कुठल्याच रूममध्ये म्हणजे वॉर्डरोब वगैरे नाही, त्यामुळे ना मला जास्तीत जास्त सामान बेडमध्ये टाकायचं होतं. कारण मला घरामध्ये ना असा पसारा डोळ्यांना दिसत राहिलं की मग माझं डोकं शांत राहत नाही. आणि त्यासोबतच बॅकग्राऊंडमध्ये मी म्युझिकसुद्धा लावलेलं होतं, म्हणून हेडफोन तुम्हाला माझ्या गळ्यामध्ये दिसत असेल, म्हणून म्हटलं चला तुम्हाला सांगून द्यावं. कारण एखादं सॉन्ग, एखादा पॉडकास्ट जर बॅकग्राऊंडमध्ये सुरू असल्यानं काम करायची इच्छा होते आणि आपण किती काम केलो हे आपल्याला कळतही नाही आणि खास करून थकवा येत नाही. म्हणजे त्या जोशमध्ये आपण सगळं काम जे आहे ते करून घेत असतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जे काही मार्केटमधले शॉपमधले कॅरी बॅग्स आहे, त्या कॅरी बॅग्समध्ये सगळं असं सामान भरून मी व्यवस्थित ते तिथे रचलं. त्यानंतर वरून अशी जुनी बेडशीट मी असं अंथरून ठेवते, म्हणजे छान याच्याने जे आहे ना आतमधले कपडे असे छान नीटनेटके राहत असतात. चला, हा बेड तर मी मस्तपैकी आवरून जो आहे तो घेतलेला आहे. त्यानंतर आता तिसरा टास्क म्हणजे समोर तुम्हाला सांगतेच मी. तर आता मला काही कपडे अरेंज करायचे होते. जुने कपडे जे डोनेट करायचे होते ते मी आधीच बाजूला काढले. आता जे कपडे घरात ठेवायचे आहेत ते व्यवस्थित असं ऑर्गनाईज करणं गरजेचं आहे. काही बॉक्सेस मी ऑनलाईन मागवले होते, जे मी आधीच्या वॉर्डरोब ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले होते. त्याच बॉक्समध्ये मी कपडे नीट घडी करून जे ठेवत असते, त्यामुळे सगळं असं खूप नीट अँड क्लीन दिसतं. सो आता यापुढचा उरलेला पार्ट जो आहे ना तो थोडासा माझ्या डेली रुटीनचा असणार आहे आणि त्यानंतर आपला साफसफाई पार्ट 4 पण लवकरच येणार आहे. तुम्ही किती एक्साइटेड आहात हे मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा, कारण मी तर तो व्लॉग तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी खूपच एक्साइटेड आहे. चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.